तर राज्यामध्ये आतापर्यंत महिलांच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा तयार झाला किंवा तो अंमलात आणला, काय प्रतिक्रिया राहील तुमची? असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात महिलांवर जे अत्याचार होतात, मुलींवर जे अत्याचार होतात आणि त्याच्यामुळे हे अत्याचार जे होतात ते अत्याचार कमी झाले पाहिजे, बंद झाले पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री असताना सर्वपक्षीय आमदारची एक मी कमिटी केली. त्यामध्ये काँग्रेसचे, राष्ट्रवादी, शिवसेना, BJP अशा सर्व आमदारांची एक कमिटी करून 21 आमदारांची कमिटी करून आम्ही सविस्तर त्यामध्ये तज्ज्ञ लोकांना घेऊन एक कायदा त्यानिमित्तानं आम्ही तयार केला, शक्ती कायदा, की ज्या कायद्याच्या माध्यमातून जो कोणी महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे सर्व प्रकार कमी होतील किंवा बंद होतील. आणि फाशीची शिक्षा ज्या दिवशी होईल त्या दिवशी एक प्रकारची जरब त्या निमित्तानं बसेल. म्हणून हा कायदा मी असताना तो विधानसभा आणि विधान परिषदमध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो शेवटी आम्ही केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला. त्याला 4.5 वर्ष झाले पण अजून केंद्र शासनाने मंजुरी दिली नाही. मी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करून त्यावेळेस गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की हा लवकरात लवकर तुम्ही कायदा केंद्राकडनं मंजूर करून घ्या. त्यावेळेस गृहमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं की त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत. तर मी परत गृहमंत्र्यांना विनंती करतो देवेंद्र फडणवीसला की त्यांनी ज्या काही शक्ती कायद्यामध्ये तांत्रिक त्रुटी असतील तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करून त्यामध्ये काही थोडी दुरुस्ती करून तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करावा, जेणेकरून अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला त्याला फाशी देता आली पाहिजे. या पद्धतीनं तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये त्याची मंजूर करून अंमलबजावणी करावी, अशा पद्धतीची मी राज्य शासनाला आणि गृहमंत्र्याला विनंती करतो. त्याच्या राज्य असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, गृहमंत्री फेल ठरलेत का किंवा त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्याकडे याचा पदभार दिला पाहिजे? असं आहे की ते ज्या पद्धतीच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, ज्या पद्धतीनं कोल्हापूरला दंगल झाली, मिरजला दंगल झाली, अनेक ठिकाणी दंगली झाली, आता परवा नागपूरला झाली, महिलांवर अत्याचार होतात. त्याचबरोबर भर दिवसा ढवळ्या खून होतात. नागपूरला मी सांगितलं ना 3 दिवसात 4 खून झाले. पुण्याची कोयता गँग, अशा पद्धतीचे प्रकार आहेत. गुंडांना संरक्षण देण्याचं काम चालू आहे. बीडसारख्या जिल्ह्यामध्ये गुंडांना जर तुम्ही संरक्षण द्याल तर तिथे गुंडगिरी वाढणारच आहे, महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढणारच आहे. या सर्व बाबीवर गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे. लक्ष देऊन त्यांनी ह्या सर्व कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची कशी सुधरेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अधिवेशनामध्ये मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी जे इतर वातावरण राज्यामध्ये घडत आहे असं वाटतं? असं आहे की ज्या पद्धतीनं राज्य शासनामध्ये असलेलेच काही मंत्री, राज्य शासनामध्ये जे काही पक्ष आहेत त्या पक्षाची संबंधित काही संस्था, जसं बजरंग दल झालं, या पद्धतीनं ह्या संस्था राज्य शासनामधलेच काही नितेश राणेसारखे मंत्री ज्या पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. कसं आहे की महाराष्ट्र हा सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये मतभेद करून जातीमध्ये द्वेष पसरून वातावरण करण्याचं काम हे सरकारमधलेच काही मंत्री आणि सरकारशी संबंधितच काही संस्था करतात. त्या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या तोंडाला कुलूप लावायला पाहिजे, असं माझे त्यांच्याकडे मागणी आहे. जेव्हा आरोप झाले गृहमंत्री असताना त्यावेळेस आपण पटकन राजीनामा दिला, पण धनंजय मुंडेंच्या बाबतीत राजीनामा घेण्यात अजितदादांना एवढा वेळ का लागला? नैतिकता विसरले का? कसं आहे, शेवटी तो अजितदादा त्यांच्या पक्षाचे ते आमदार, त्यांना तो निर्णय घ्यायचा होता. सर्व राज्यातनं मागणी होत होती, पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला. पवार कुटुंब एकत्र येत आहे, आपल्याला वाटते का की शरद पवारांनी अजित पवार यांचं मनमिलन होईल? अरे पण लग्न ते घरगुती लग्न आहे ते एकत्र जाणार, ते सगळेच जाणार आहे. घरगुती लग्नामध्ये जर सर्व एकत्र गेले तर का मनोमिलन होते का? चला, आता आमचा पक्ष वेगळा आहे आणि अजित पवारांचा पक्ष वेगळा आहे. ते त्यांचा पक्ष वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.